मिथुन राशी 1 ते 7 डिसेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। मिथुन राशी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 2025 वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबरचा महिना लवकरच सुरू होणार आहे। या डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा नेमका कसा असेल याची अनेकांना उत्सुकता असेल। हा आठवडा अनेक अर्थाने खास असणार आहे, कारण या महिन्यात अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे। तसेच या आठवड्यात अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत। ग्रहांच्या या हालचालीमुळे मिथुन राशीचं भाग्य उजळणार आहे। चला तर मग जाणून घेऊया मिथुन राशीसाठी नवीन आठवडा कसा असेल। मिथुन राशीसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा तुमच्यासाठी चांगली बातमी येईल। तुम्हाला जुन्या वादातून मुक्तता मिळेल, ज्यामुळे कुटुंबात आनंद येईल। या आठवड्यात तुम्ही शेअर बाजार किंवा मालमत्तेत मोठी गुंतवणूक देखील करू शकता, ज्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीला फायदा होईल। तुम्ही तुमच्या कुटुंबासह सहलीला जाऊ शकता, ज्यामुळे मतभेद दूर होतील आणि कुटुंबात चांगले सामंजस्य निर्माण होईल। मिथुन राशी तुम्ही सहजतेला पात्र आहात। वायू राशीच्या रूपात तुमच्या स्वप्नांमध्ये गुंतण्यास तयार असलेल्या कामाला किंवा ऊर्जेला मर्यादा नाही। तरीही जेव्हा काही परिस्थिती तुम्हाला हव्या तितक्या लवकर प्रगट होत नाहीत, तेव्हा यामुळे तुम्ही थकून जाऊ शकता किंवा हरवलेले वाटू शकता। शनिवार 6 डिसेंबर रोजी घडणाऱ्या घटनांकडे लक्ष द्या, कारण वृश्चिक राशीतील बुध कर्क राशीतील वक्री गुरुशी जुळत आहे। हे संक्रमण अधिक कठोर होण्याऐवजी हुशारीने काम करण्याबद्दल आहे। ही ऊर्जा निष्क्रिय उत्पन्न मिळवण्याचे किंवा तुमच्या जीवनात चांगले संतुलन साधण्यासाठी घरून काम करण्याचे प्रतिनिधित्व करते। यश मिळवण्यासाठी स्वतःला खडतरपणे धावण्याचे दिवस गेले आहेत, कारण तुम्हाला खऱ्या आरामदायी जीवनाची आवश्यकता आहे। या आठवड्यात तुमचे संवाद कौशल्य, बुद्धिमत्ता व जिज्ञासा ही तुमची शस्त्र ठरतील। ग्रहांची स्थिती लाभदायक असेल, नवे अनुभव व नव्या संधी मिळतील। या आठवड्यात करिअरमध्ये उत्तम प्रगती होईल। कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी मिळेल। सहकाऱ्यांशी असलेले गैरसमज शांततेने सोडवा। ऑफिसमध्ये तुमच्या कल्पनांना महत्त्व मिळेल। कामात तुमचे संवाद कौशल्य वरिष्ठांवर प्रभाव पाडेल। व्यावसायिकांना आठवडा लाभकारी ठरेल। तुमचे व्यवहार मार्गी लागतील। भागीदारीत व्यवसाय करण्याची संधी मिळेल। मिथुन राशीची आर्थिक बाजू चांगली असेल। तुम्हाला जुनी देणी व अडकलेली रक्कम मिळेल, पण पैशांचे योग्य नियोजन करा व खर्चाकडे विशेष लक्ष द्या। नवीन खरेदी करू शकता। मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा शुभ जाईल। परदेशी शिक्षणाची इच्छा असणाऱ्यांना संधी मिळेल। स्पर्धा परीक्षा, मुलाखत व प्रकल्प सादरीकरणात यश मिळेल। अभ्यासात एकाग्रता वाढेल। फक्त सोशल मीडिया व मोबाईलचा वापर टाळा, यामुळे मन विचलित होऊ शकते। मिथुन राशींच्या व्यक्तींचे आरोग्य व सामान्य असेल। तुम्हाला या आठवड्यात झोपेची कमतरता जाणवेल। डोकेदुखी व ताण जाणवेल, त्यामुळे बाहेरील वजन फूड खाणे टाळावे। पौष्टिक आहार घ्या। पाण्याचे प्रमाण वाढवा, यामुळे शारीरिक ऊर्जा वाढेल। चालणे व योग फायदेशीर ठरेल। मिथुन राशीच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील। मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल। या काळात तुमच्या सल्ल्याला महत्त्व मिळेल। कुटुंबात पूजा किंवा धार्मिक कार्यक्रम होईल, ज्यामुळे नातेवाईकांची भेट घडेल। कुटुंबात प्रसन्नता वाढेल। मिथुन राशीच्या प्रेमजीवनात संवाद वाढवावा लागेल। जोडीदाराला वेळ द्यावा लागेल, यामुळे नाते मजबूत होईल। मिथुन राशीच्या अविवाहितांना मनासारखा जोडीदार मिळेल। तसेच वैवाहिक जीवनात एकत्र वेळ घालवता येईल। वैवाहिक सौहार्द वाढेल। मिथुन राशी या आठवड्यात तुमचे मन अत्यंत सर्जनशील असेल। फक्त एका कल्पनेवर लक्ष केंद्रित करा। सोमवारी एका पानावर त्या कल्पनेचा एक छोटासा ब्ल्यूप्रिंट तयार करा। तुमचे सामाजिक वर्तुळ तुम्हाला लवकर मदत करू शकते। फक्त स्वतःला स्पष्टपणे आणि वेळेवर व्यक्त करा। लक्ष विचलित होऊ नये म्हणून 2 प्राथमिक ध्येय निवडा आणि उर्वरित ध्येय शुक्रवारपर्यंत पुढे ढकलून द्या। आठवड्याच्या मध्यात डिजिटल क्लिनिंग तुम्हाला ताजी मानसिक जागा देईल। आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी एक विशिष्ट प्रश्न विचारा। प्रेम आणि मैत्रीमध्ये कुतूहल आणि स्पष्ट संवाद थेरपीसारखे काम करेल। आठवड्याच्या शेवटी सूर्यप्रकाशाने हळू चालणे तुम्हाला तुमच्या समस्येचे निराकरण शोधण्यात मदत करू शकते, हे लक्षात ठेवा। मिथुन राशी तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींपासून तुम्ही एक पाऊल पुढे आहात। बुधवार 3 डिसेंबर रोजी कर्क राशीतील वक्री गुरु आणि मीन राशीतील शनी यांच्यात जुळतील, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक आणि करिअरमध्ये समाधान मिळेल। जरी गेल्या काही वर्षांपासून तुम्ही तुमच्या नियोजनानुसार गेले नसले, तरी याचा अर्थ असा नाही की तुम्ही महानतेच्या मार्गावर नाही आहात। तुम्ही ज्या गोष्टींमध्ये रमता आहात त्या सर्व गोष्टी या आठवड्यात अखेर प्रत्यक्षात येऊ लागल्या आहेत, ज्यामध्ये अधिक आर्थिक स्थिरता समाविष्ट आहे। या आठवड्यात ऊर्जा आर्थिक समाधान घेऊन येते, परंतु तुमच्या व्यावसायिक प्रतिफळांच्या युगाची सुरुवात देखील आहे। मीन राशीत शनी आपल्या गृहस्थानात असल्याने तुम्हाला करिअरच्या बाबींना गती मिळेल आणि ते फलद्रूप होतील।
यामध्ये तुमच्या स्वतःच्या व्यवसायाचे यश, व्यावसायिक ओळख किंवा नवीन नोकरीचा समावेश आहे. तुम्ही ज्यासाठी काम करत आहात ते सर्व अखेर मिळण्यास सुरुवात होईल. तुम्हाला जिथे निर्देशित केले आहे त्यामध्ये लवचिक राहण्याची खात्री करा. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा जलद आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यास पात्र ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि कामाच्या ठिकाणी त्यांच्या कामाचे कौतुक होईल. पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या देखील शक्य आहेत. या काळात तुमच्या व्यवसाय योजनांना गती मिळेल. बराच काळ रखडलेला प्रकल्प आता पूर्ण होऊ शकतो. आर्थिक स्थिती मजबूत राहील, जरी मोठा खर्च देखील होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे, परंतु ताणतणाव आणि व्यस्ततेमुळे निद्रानाश होऊ शकतो. कुटुंबात आनंदी वातावरण असेल आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यात प्रवासाच्या शक्यता देखील निर्माण होत आहेत, जे फायदेशीर ठरतील. या आठवड्यात ओम बुधाय नमः या मंत्राचा जप केल्याने बुद्धिमत्ता आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. बुधवारी शिवलिंगाला जल अर्पण करणे विशेषतः फायदेशीर ठरेल. एकूणच हा आठवडा वाढ, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येईल. मिथुन राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक 5 असेल आणि भाग्यवान रंग हा पिवळा असेल. आठवड्याचा संदेश आहे की लक्ष केंद्रित करणे ही तुमची शक्ती आहे. एकंदरीत पाहता मिथुन राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.